एखादी पुरुष यशस्वी झाला तर पत्नी त्याच्या पाठीमागे असते। या ठिकाणी पत्नी दुसऱ्यांदा विजयी झालेल्या आहेत, तुम्ही त्यांच्या पाठीशी होतात। नाही, मी नक्कीच तिची उपकाराची परतफेड केली। विधानसभेला ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आणि तिने मला 40,000च्या मताधिक्य मिळवून देण्याकरता खारीचा वाटा उचलला। पण मी परतफेड करताना नुसत्या एकट्या शहरात मायबाप जनतेच्या आशीर्वादाने तिला 12,000 मतांचं मताधिक्य मिळवून दिलं। ती परतफेड करण्याचं काम मी केलं। आप्पासाहेब, या ठिकाणी आपण बघितलं तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वतीने महायुती झाली। महायुतीत निवडणुका लढवायच्या घोषणा झालेल्या होत्या, तुम्ही मात्र स्वबळावरती निवडणुकीचं राज्यात मला असं वाटतं पहिल्यांदा तुम्ही घोषणा केली। भीती वाटली नाही त्यावर? नाही, अजिबात नाही। जर भीती वाटली असती तर इतकं जाहीरपणे मी घोषणा केली नसती। जर भीती वाटली असती तर हातपाय पडलो असतो, विनवण्या केल्या असत्या। पण तसं न करता माझा स्वभाव असा आहे की असं कोणालाही नाही, मी कुस्तीपटू आहे। मला असं वाटतं की डायरेक्ट ओपन कुस्ती खेळायची, जे काय व्हायचं ती होईल, चितपट काहीतरी जय पराजय, आणि त्याच पद्धतीने मी दंड बी ठोकरला होता, त्याच्यामुळे विजय झाला। महायुतीतल्या काही नेत्यांना जळगावमध्ये धक्का बसल्याचं पाहायला मिळते आपल्याला। संजय सावकारेंच्या पत्नी पराभवाच्या उकट्यावरती आहेत, गुलाब बोलून आपल्याला त्यांना गड राखता आला आणि त्यांचा दंडगामधला एखाद्या वेळेस नेते असतील किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या सांगितल्यावरून आपण एखाद्या वेळेस जर उमेदवारी दिली तर ती चूक होते, त्याच्यामुळे कदाचित कुठतरी चूक होते। जय पराजय ह्या गोष्टी चालू असतात, ती चूक निश्चित दुरुस्त करण्याचं काम मला वाटतं भाऊ करतील। या ठिकाणी आता तुम्ही म्हटलं की मी दंड थोपटले होते, मंगेश चव्हाणही आपल्या विरोधात होते, बडे बडे दिग्गज नेते आपल्या विरोधामध्ये होते। ते मी पहिलेच सांगितलं की मला नेत्यांचा फरक पडत नाही। जेव्हा इतक्या खंबीरपणे माझ्या मतदारसंघातली तमाम मायबाप जनता माझ्यासोबत विकासाच्या पाठीमागे जर का खंबीरपणे उभी असेल तर मला नेत्यांचा फरक पडत नाही। जनता आणि कार्यकर्ता जर माझ्यासोबत असेल तर असे कितीही नेते आले तर मी उडवत नाही। विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? मी आजच्या विजयाचं श्रेय माझ्या शिवसैनिकांना आणि माझ्या पाचोरा भडगाव शहरातल्या तमाम मायबाप जनतेला मी विकासाचं श्रेय देईन की त्यांनी आजपर्यंत तर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभीच होतीच, पण इतक्या संघर्षाच्या काळात अख्खा महाराष्ट्रातला विरोधक एकवटून माझ्या विरोधात आल्यानंतर जेव्हा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली, तर हे विजयाचं श्रेय मला वाटतं मी माझ्या तमाम मायबाप जनतेला या ठिकाणी। आपण प्रत्येक यशस्वी माणसाला वाटत असतं की आपला वारसा हा आपल्या पुढच्या पिढीने घेतला पाहिजे। आज सुमित मला असं वाटतं की त्या तुमच्या पावलावर पाऊल ठेवतोय, पहिला मोठा विजय त्याला मिळालेला आहे। मी स्वतःला पहिल्यांदा भाग्यवान समजतो की मी आजपर्यंत 25 वर्षात केलेली जी समाजसेवा आहे त्या समाजसेवेच्या माध्यमातून आपला परिवार, आपला मुलगा योग्य दिशेने जाणं, त्यांनी देखील आपल्या पावलावर पाऊल ठेवून या समाजाची सेवा करणं, मला वाटतं हे भाग्य लागतं आणि ते भाग्य मला परमेश्वराने मिळवून दिलेलं आहे। माझी मुलगी असेल, माझी पत्नी असेल किंवा माझा मुलगा असेल, या तिघांनी इतका संघर्ष केला आहे, एवढी मेहनत घेतलेली आहे की त्यांनी आज अतिशय म्हणजे मला वाटतं माझ्या पुढे एक पाऊल सुमित असेल की तो या समाजामध्ये, या शहरामध्ये माझी आता कमी पडू देत नाही, कमी भासू देत नाही। मी जर का 2 दिवस मुंबईला असेल तर माझ्यापेक्षा जास्त तो पुढे चालतो आणि अनेक तरुणांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न तो करतो। आणि म्हणून कुठलाही बाप असो त्याला निश्चितपणे आनंद होईल की आज त्याला पहिल्यांदाच उभं केलं। आणि खास करून मी सगळ्या प्रभागांमध्ये प्रचार केला, पण त्याच्या प्रभागात मी पायसुद्धा ठेवला नाही। मी प्रत्येक प्रभागात रॅली काढली आणि त्यांना सांगितलं की बाबा मी कधीच तिच्याकरता पण त्या प्रभागात गेलो नाही आणि त्याच्यासाठी सुद्धा त्या प्रभागात गेलो नाही। प्रभागाने त्याला जेव्हा पहिलंच इलेक्शन होतं त्याला झोळीत घेतलं, नुसतं झोळीत घेतलं नाही तर त्याच्यावर इतकं प्रचंड प्रेम केलं की मला वाटतं 1900 मतांच्या फरकाने तो त्याच्या प्रभागामध्ये निवडून आला। मला वाटतं पाचोरा शहरातलं सगळ्यात जास्त मताधिक्य असलेला मला वाटतं सुमित आहे, त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो, स्वतःला भाग्यवान समजतो। आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्हालाही वाटतं आनंदाचा? निश्चितपणे हा इतका ऐतिहासिक क्षण आहे की या पाचोरा शहराच्या मला वाटतं आपली मीडिया असेल किंवा विरोधक असतील यांचं असंच म्हणणं होतं की आपली सीट आली तर 1000-2000 आली तर आली, नाही तर आपली
नगरसेवक 2-5 आले तर आले, नाही तर सगळेच नगरसेवक तिकडे येतील. पण मला इतका आत्मविश्वास होता. आता मी चॅनलचं नाव घेत नाही, पण सकाळी एक चॅनलची बातमी आम्ही ऐकली, नाही रात्री एका चॅनलची बातमी आम्ही वाचली, ऐकली, आणि त्या चॅनलची बातमीमध्ये असं दिलं गेलं होतं की आपल्याला म्हणजे सुनीताला पराभूत दाखवलं गेलं होतं आणि विजयी दुसऱ्या उमेदवाराला घोषित केलं गेलं होतं. पण बायगॉड सांगतो, आम्ही 4 बाप बेटे बसलेलो होतो, आम्हाला एक नया पैशाचा सुद्धा फरक पडला नाही. म्हटलं काहीतरी चूक झालेली आहे, असं होऊ शकत नाही, माझी जनता मला नाकारू शकत नाही. दुसऱ्या मिनिटाला आम्ही गुड नाईट केलं, नाही तर कदाचित झोप उडवणारी बातमी होती. म्हणजे ती जी बातमी होती, रात्रभर झोप लागणार नाही अशी बातमी होती, परंतु दुसऱ्या मिनिटाला मी गुड नाईट केलं आणि 100% जो आत्मविश्वास होता तो विश्वास मला जनतेने दाखवला. तर हे होते आमदार किशोर पाटील आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.